नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिक मधल्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आता राजकारण घुसले. या धर्मांतरण प्रकरणावरून महाराष्ट्रातले दोन राजकीय नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. एक आहेत शिवसेनेचे संजय शिरसाट, दुसरे आहेत एमआयएमचे इम्तियाज जलील. मुद्दा आहे या प्रकरणातल्या महिला आरोपी निदा खानचा. नाशिक मधल्या टीसीएसच्या कंपनीत काही ज्युनियर हिंदू कर्मचाऱ्यांना सिनियर मुस्लिम कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीनं मुस्लिम चालीरीती शिकवल्या, त्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यातल्या काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तर काही मुलींना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण केलं असे आरोप आहेत. यातील सगळे आरोपी पकडले गेलेत, पण एक महिला आरोपी निदा खान ही फरार होती. निदा खाननं या मुलींना धमकावलं आणि या सगळ्या धर्मांतर प्रकरणात निदा खानच मास्टर माइंड होती असा आरोप तिच्यावर आहे. फरार असताना निदा खाननं आपण गर्भवती आहोत या मुद्द्यावर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तब्बल 42 दिवस निदा खान काही नाशिक पोलिसांच्या हाती लागली नव्हती. गुरुवारी रात्री निदा खानला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली. ज्या ठिकाणी निदा खान सापडली ते घर होतं एमआयएमच्या नगरसेवकाचं. आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. धर्मांतराचं रॅकेट चालवणारे इम्तियाज जलीलच आहेत असा आरोप शिरसाट करतात. संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील हे दोघेही छत्रपती संभाजीनगरमधून राजकारण करतात. त्या दोघांमध्येही आधीपासूनच राजकीय वाद आहेत. पण नाशिकमध्ये घडलेल्या प्रकरणातील आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडल्यामुळे या दोन नेत्यांमधल्या वादाला आता नवं कारण मिळाले. हे प्रकरण समोर आल्यापासूनच निदा खानला एमआयएमनं पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली आहे. पण आता त्याच भूमिकेमुळे एमआयएम अडचणीत आली आहे. याच सगळ्या संदर्भात आज बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या प्रकरणातला स्पेशल रिपोर्ट. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. 8 आरोपींपैकी एकमेव फरार आरोपी निदा खानला गुरुवारी रात्री संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केली. पण तपासामध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये ज्या घरातून निदा खानला अटक झाली ते घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचं होतं. त्यामुळे मतीन पटेल यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएम निदाला मदत करतंय असा दावा शिरसाट यांनी केलाय. मग एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो त्याला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या एमआयएम पार्टीच्या लोकांनी केलेला आहे. याच्यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सह आरोपी हे केलंच पाहिजे. इम्तियाज जलील यांना शिरसाट यांच्या आरोपांबद्दल विचारताच ते माध्यमांवरच उखडले. पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, हाँ? लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो फालतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते कोण आहे? ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. पण यानंतर जलील जे म्हणाले ते आणखी गंभीर आहे. निदा खान ही खुनी किंवा अतिरेकी आहे का असा उपरोधिक सवाल त्यांनी विचारला. कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. इम्तियाज जलील जरी काहीही म्हणत असले तरी या प्रकरणात ते, त्यांचे नगरसेवक आणि एकंदर पक्षच अडकलाय हे स्पष्ट आहे. त्यामुळेच टीसीएस धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या प्रकरणात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी. वंजारी सर नमस्कार. नमस्कार. सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत. पैगंबरजी नमस्कार. नमस्कार. भाजपचे नेते मधू चव्हाण आपल्या सोबत आहेत. चव्हाण सर नमस्कार. नमस्ते. आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सव्वालाखे आपल्या सोबत आहेत. संध्याताई नमस्कार.
धनराज वंजारी सर, सुरुवात तुमच्यापासून करूया. मला एका गोष्टीची माहिती तुमच्याकडनं हवी आहे या केसच्या अनुषंगानं. केसच्या डिटेल्सकडे आपण नंतर येऊ. जेव्हा एखादा आरोपी एखाद्या केसमधनं फरार असतो आणि फरार असताना तो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो, एस्पेशली महिला असेल तर अटक करण्यासाठी पोलिसांकडनं कठोर प्रयत्न केले जातात का? एस्पेशली आपण ही जी केस आहे आणि त्या केसमध्ये जे लावलेले आहेत कलम, त्याचा विचार करता एक. आणि दुसरं, जर ते फरार आरोपी एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी सापडत असेल तर त्याचे अर्थ काय असतात? याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी निटोपाट प्रयत्न केले. आज नाशिक शहर पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांचा बाईट मी तुमच्या चॅनलवर बघत होतो. सगळीकडे बाईट सोशल मीडियावर आहे. त्यांनी अगदी स्पष्टपणे हा उल्लेख केलेला आहे की या फरार आरोपी विरुद्ध आमच्याकडे त्यांना ट्रॅकिंग आणि बाकीचे सगळे डिजिटल इव्हिडन्स, सीसीटीव्ही असेल, इतर काही असेल, ते सगळं उपलब्ध आहे. आणि त्याशिवाय मी तुला सांगतो की कायद्याची जी भूमिका आहे ती फार स्पष्ट आहे. कायदा असं म्हणतो की तुम्हाला अटक होणार, तुमच्या विरुद्ध FIR झालेली आहे, तुम्हाला आरोपी करार देण्यात आलेला आहे. अशा वेळी तुम्ही जर अशी वागणूक दाखवली, कॉन्डक्ट, सबसिक्वेंट आणि प्रिव्हियस, हे कलम 8 भारतीय पुराव्याचा कायदा 1872 मध्ये पुरावा म्हणून निष्पन्न होतं. म्हणून सर्वात प्रथम निदा खानचं हे कर्तव्य होतं की आपण आरोपी म्हणून असल्यामुळं आपण फरार राहू नये, कारण हे वागणूक आपल्या विरुद्ध जाणार. आता महत्वाचा मुद्दा या केसमध्ये आहे हार्बरिंग द क्रिमिनल, क्रिमिनलला आश्रय देणे हा सुद्धा कायद्यामध्ये गुन्हा आहे. आणि कॉर्पोरेटर सारखा माणूस, ज्याला हे माहित आहे की यांचं नाव FIR मध्ये आहे, सारख्या बातम्या येतात आहे सोशल मीडिया पासून तर सगळ्या मीडियावर हे प्रकरण गाजतंय, अनेक लोक त्याच्यावर बोलतात आहे, तर जाणून बुजून त्यांनी या क्रिमिनलला आपल्याकडे न ठेवता आपली एक कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करताना कुठल्या तरी ऑथॉरिटीला संपर्क साधून पटेलांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा असे असे आलेले आहे, ते असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही ऐकून घ्या. तसाही तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या जामिनाचं पुढे काय झालं त्याचा कायदेशीर पाठपुरावा करायला पाहिजे होता. परंतु शेवटचा एक मुद्दा बोलून मी थांबतो. कविता, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे हार्बरिंग क्रिमिनलचं जे कलम आहे जुन्या CRPC मधलं, तेच BSSN मध्ये आलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही क्रिमिनलला, तो क्रिमिनल काही धर्माचाच गुन्हा केला असेल तरच तो हार्बरिंग होतो किंवा होत नाही असं नाहीये. एनी क्रिमिनल, त्या क्रिमिनलला हार्बरिंग हा गुन्हा आहे. मग माझा प्रश्न आहे की अशोक खरातला कोण हार्बरिंग करत होतं? अशोक खरातला कोण पाठीशी घालत होतं? पोलीस अधिकाऱ्याला दम देत होतं? कायदा जर तुम्हाला निस्पृहपणे राबवायचा असेल तर तो सगळ्याच केसेसमध्ये क्रिमिनल तुम्ही याच्यामध्ये घेतले पाहिजे. का तुम्ही असं करत नाही? आणि म्हणून याच्यामुळं जनसाधारणाच्या मनामध्ये जो एक संभ्रम आहे आणि आज जो टाहो फोडला जातोय तो अर्थहीन आहे की अर्थपूर्ण आहे, त्याचा निवाडा काळ करेल. की एखाद्या कम्युनिटीला अशा प्रकारे टार्गेट करणं आणि हे करणं, पण कायद्याची भूमिका कोणीही लक्षात घेत नाही. कायदा स्पष्ट आहे, तुम्ही गुन्हेगाराला आश्रय दिला, तुम्ही गुन्हेगार आहातच. पैगंबर शेखजी, अशी काय मजबुरी असेल की MIMच्या नेत्यांना, जे नगरसेवक पदावर आहेत, त्यांना एका फरार आरोपीला आपल्या घरामध्ये 40-42 दिवस ठेवावं वाटतं? एक लक्षात घ्या, आता या ठिकाणी माजी अधिकारी धनराज वंजारी जे बोललेले आहेत, मला असं वाटतं की त्यांनी खूपच व्यवस्थित पद्धतीने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. निदा खान यांनी पहिल्यांदा तर कायदा मोडलेला आहे की त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्याच वेळी त्यांनी स्वतः येऊन पोलिसांना जे आहे ते जमा व्हायचं होतं त्यांनी, आणि त्यातही मतीन पटेल यांनी ज्या काही गोष्टी केल्या, आता त्यांची काय मजबुरी होती किंवा त्यांना काय सांगितलं रिदा खानने, या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. पोलीस चौकशीतूनच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि समोर या गोष्टी ज्या आहेत येणार आहेत. जसे वंजारी सर म्हणाले की एवढा संवेदनशील मुद्दा आहे, महाराष्ट्रभर आणि देशभर या मुद्द्याची चर्चा सुरू आहे, आणि अशा केसमधील आरोपीला आश्रय देणं, ऍक्च्युली ती रिदा खान लपून बसल्या, मी त्या गोष्टीचा देखील निषेध करतो. आणि जे मतीन पटेल यांनी ज्या गोष्टी केल्या की त्यांना आश्रय दिला, त्या गोष्टीचा देखील निषेध करतो.
बरं, मात्र हा. याच्यानंतर जे संजय शिरसाट यांनी ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्या हा की ज्यांचा इम्तियाज जलील यांचा याच्याशी काही संबंध नसताना त्यांना काही जोडण्याचा जो काही प्रयत्न केला, मला असं वाटतं की त्यांचं जे स्थानिक लेवलचं जे राजकारण असेल, एकमेकांची जी काही उणीधुणी असतील ती त्यांनी काढत बसावी. मात्र या पद्धतीच्या विषयांमध्ये जाणीवपूर्वक कोणालाही गोवण्याची आवश्यकता नाहीये. इव्हन इम्तियाज जलील यांनी देखील, मी जनरली एमआयएमचा कायमच विरोध करत असतो, आताही मी त्यांचा विरोधकच आहे. हा मात्र त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते क्लिअर कट आहे की पोलीस चौकशी करतील, पोलीस चौकशीमधून ज्या काही नाही, गोष्टी पण पैगंबरजी त्यातला एक सवाल हा त्याच्यानंतर विचारला पाहिजे ना, की म्हणजे इम्तियाज जलील यांच्यावर जे आरोप संजय शिरसाट यांनी केले त्याचं थेट समर्थन कुणी करू शकणार नाही जोपर्यंत पुरावे कुणाच्या हातात नाहीयेत तोपर्यंत. अगदी बरोबर. राजकीय नेते एकमेकांवर अगदी ते आरोप करू शकतात. सवाल आहे की इम्तियाज जलील काय म्हणतात, कारण इम्तियाज जलील हेही काही फक्त राजकीय नेते नाहीयेत, 5 वर्ष संसदेमध्ये खासदार राहिले. त्यांचं असं म्हणणं आहे की तिनं काही कुणाच्या घरावर दरोडा टाकला का, ती काय कुठल्या बॉम्बस्फोटातली आरोपी आहे का, आरोपी कुठल्या गुन्ह्यामधला आहे याच्यावरनं काही गुन्ह्याची तीव्रता ठरत नाही ना, किंवा याच्यावरनं तर कायदा ठरत नाही ना. म्हणजे एका अर्थी निदा खानला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत इम्तियाज जलील. नाही, इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीनं बोलणं हे जर चुकीचं असेल तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करा ना. गृहमंत्र्यांनी कारवाई करावी. इम्तियाज जलील आणि फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. फडणवीसांनी गृह खात्याला आदेश द्यावे की बुवा ह्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा. आणि तुम्ही म्हणताय की राजकीय नेते एकमेकांवर आरोप करतच असतात, मग उद्या मी संजय शिरसाटांना किंवा कोणी राजकीय नेते देशद्रोही म्हणाले, पाकिस्तानी म्हणाले तर चालेल का? हा देखील प्रश्न आहे ना, की उचलली जी लावली टाळाला असं नसतं ना, त्या आरोपाला काहीतरी तथ्य असावं, काहीतरी बोलताना आपण काळजी घ्यावी. राजकीय नेते मंत्री असताना देखील आपण काळजी घेतली पाहिजे. इम्तियाज जलील यांच्या देखील बोलण्याचं आपण समर्थन करू शकत नाही या ठिकाणी. मी परत एकदा सांगतो की त्यांनी दरोडा टाकलाय का, चोरी केली का, त्याचंही समर्थन आपण करू शकत नाही. ज्या गोष्टी आता देश पातळीवर सेन्सिटिव्ह आहेत त्या प्रकरणामधले जर आरोपी फरार होत असेल, ती आरोपी 40-41 दिवस जर कुठेतरी लपून बसत असेल तर मला असं वाटतं की या गोष्टीवर सडाडून ताशेरे ओढले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या मतीन पटेल यांनी त्यांना त्यांच्या घरामध्ये आश्रय दिला होता त्यांची पक्षामधून त्यांनी हकालपट्टी केली पाहिजे. इव्हन त्यांचं जर ते गुन्हेगार असतील, त्यांनी जर त्या गोष्टी केल्या असतील तर त्यांचं नगरसेवक पद जे आहे ते देखील रद्द केलं पाहिजे. ओके, भाजपचे नेते मधू चव्हाण आपल्यासोबत आहेत. चव्हाण सर, आता मुद्दा असा आहे की कायदेशीर दृष्ट्या बघितलं तर ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जी होतीये, जी आरोपी फरार होती तिला पकडलं पाहिजे, तिला ताब्यात घेतलेलं आहे. सवाल असा आहे की आता माजी पोलीस अधिकारी सुद्धा म्हणतात की कायदा हा फक्त कुठल्या कम्युनिटीला वेगळा, एका कम्युनिटीला वेगळा, एका कम्युनिटीला वेगळा असा लावता कामा नये, तो सगळ्यांसाठी सारखा असतो. मग जो कायदा आपण नाशिकच्या TCS प्रकरणात लावतो तोच कायदा आपण तशाच तीव्रतेनं अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सुद्धा लावला पाहिजे. तो पोलीस करतात का, हा त्यांचा सवाल आहे. मुद्दा असा आहे, उगाचच कुठला तरी मुद्दा कशाला जोडावा याला काय अर्थ नाही. अशोक खरातची जी गांभीर्य आहे त्या गुन्ह्याचं ते भयानक गांभीर्य आहे. त्यामुळे जी काही कायद्याची तरतूद असेल, त्याची जी काही गुन्हेगाराला कलम लावायची ती लावली आहे आणि त्याच्यातून त्यांची सुटका नाही. कुठल्या तरी गोष्टीची दुसऱ्या गोष्टीची तुलना करता कामा नये. मुळात आता जलील, जसं आता एक माझे मित्र म्हणाले की त्यांना समर्थनच केल्यासारखं आहे ना, की पटेलना त्यांनी त्वरित आम्ही आमच्या पक्षातून काढतो. कारण जलील हे नेहमी म्हणतात मी राष्ट्रवादी मुसलमान आहे, आम्ही त्या ठिकाणी घटनेप्रमाणे चालतो, आम्ही या देशाची घटना मानतो वगैरे वगैरे. मग घटना मानत असाल तर तुमचा एक नगरसेवक, लोकप्रतिनिधी एका फरार आरोपीला सुमारे 40-45 दिवस लपवून ठेवतात, तेवढाच गुन्हा एका फटक्यासाठी काढून टाकलं पाहिजे त्याला. दुसरा गुन्हा आहे की आता त्यांनी काय आतंकवादी आहे का, असेच बाळा उद्धव ठाकरे म्हणाले ते वाजे काय आतंकवादी आहे का, सभागृहात बोलले होते. तो काय पाकिस्तानी आतंकवादी आहे की त्याचा नंतर काय झालं, खोनी निघाला तो वाजे. त्यामुळे आतंकवादापेक्षा भयानक गुन्हा निदा खाननी केलेला आहे. स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा, भावनांचा, त्यांच्या कमकुवत दुव्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना जाळ्या तोडून धर्मांतर करायला लावणं, सगळे त्या ठिकाणी जबरदस्तीने त्यांच्याकडून बुरखा घाला, तुम्ही सगळे नमाज पडायला शिका, कुराण वगैरे शिकवत, हे भयानक आहे ना. या देशामध्ये जो कट आहे की भारताला गजवा हिंद करायचं, त्याचा भाग आहे. आणि हे गंभीर गुन्हा आहे, आतंकवादापेक्षा गंभीर गुन्हा आहे. आतंकवाद म्हणजे कोणीतरी कोणाला येऊन हल्ला केला, माणसांचा मृत्यू घडवून आणला, त्यांच्या हत्या केल्या, त्यालाच आतंकवाद म्हणतात असं नाही. अशांतता पसरवणं, भयानक स्थिती निर्माण करणं, दोन धर्मांमध्ये त्या ठिकाणी विद्वेष निर्माण करणं, भयानक गुन्हेवरती सुशिक्षित आहेत निदा खान. योजनापूर्वक त्या कंपनीमध्ये आहे सगळं षडयंत्र चाललं होतं. आतंकवादापेक्षा भयानक आहे आणि हिंदू आता सहन करणार नाही. आज ममता दीदींच्या कशामुळे पराभव झाला
तर हिंदूंचा द्वेष करणं, कोणाचं तरी त्या ठिकाणी तुष्टीकरण करणं, या सगळ्या गोष्टीमुळे आज बंगालचा जो निर्णय झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीबद्दल प्रेम, मोदींबद्दल प्रेम, विश्वास, प्रगती, विकास याच्यासाठी आहेच, पण हिंदू मनाचा उद्वेग झालेला आहे, जो अत्याचार धार्मिक त्या ठिकाणी चालला होता. बर, ठीक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जलील हे अतिशय चुकीचं बोलतायत. ठीक आहे. हे म्हणणं बरोबर आहे की जलीलांना सुद्धा अटक करा, ते मला असं वाटतं थोडी अतिशयोक्ती आहे की कायद्यामध्ये तर उद्या त्या ठिकाणी सगळा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की जलील सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे, तर अटक करा. उगाच ह्याला अटक करा, त्याला अटक करा, म्हणजे त्या खराब प्रकरणामध्ये सो डिक्लेअर काही सामाजिक महिला सुधारक या देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करणाऱ्या याला अटक करा, त्याला अटक करा, त्याला अटक करा, हा पुरावा आहे माझ्याकडे, हे काहीतरी फालतू बडबड करत असतात टीव्हीवर. तसं बोलण्याचं कायदा आपलं काम करतोय. आणि आता एक वाक्य फक्त सांगतो, माझे मित्र म्हणाले जलील हे त्यांचे चांगले मित्र आहेत. चांगले मित्र असण्याचा संबंध काय? ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये परस्परांना मैत्री असते, पण आम्ही त्यांच्या विचारांचा द्वेष करतो, जलीलांचा द्वेष करत नाही. चांगले मित्र असण्याचा आणि कायद्याच्या विरोधात ते गेल्यानंतर त्यांना अटक जर केली नाही हा, बोला पैगंबर. ऐकून घ्या, घाई करू नका. त्यामुळे जलील यांना अटक करणं, बोलणं पटकन, हे माझ्या मते चुकीचं आहे. ओके, ठीक आहे. त्यांना त्या ठिकाणी कायद्याने सिद्ध झालं ते गुन्हेगार आहेत, सहभागी आहेत, पण हा MIMचा कट आहे त्यांना लपवून ठेवणं, हे मात्र सिद्ध झालेलं आहे. कारण त्या नगरसेवकाने आपल्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं असेल. वेळ संपतीये सर, माझी वेळ संपतीये, सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे. पैगंबरजी बोला. मला एक सांगायचंय, हे जे म्हणाले की या दोन प्रकरणांचा अशोक खरातानी यांची तुलना करू नका, मग महिला राज्य आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांचा राजीनामा कशासाठी घेतला, हा एक मोठा प्रश्न आहे ना. त्यांनी का राजीनामा दिला? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालंय ना आता की काय घडलं आणि काय नाही घडलं. स्वतः देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट देतात की जर मी नावं सांगितलं तर चांगल्या राजकारण बंद होईल. अशा पद्धतीचं स्टेटमेंट अशोक खरात प्रकरणामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस करतात. मग पोलीस महासंचालक जे आहेत ते महाराष्ट्राचे, यांनी देवेंद्र फडणवीसांची पण चौकशी करणं या अनुषंगाने खूप जास्त गरजेचं आहे. जसे वंजारी एका प्रकरणाला एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणाला दुसरा न्याय. अशोक खरात म्हणतो की मी जे काही लैंगिक अत्याचार केले तो विधीचा भाग होता, तो धर्माचा भाग होता, असं अशोक खरात म्हणतोय. धर्माचं नाव घेऊन महिलांचं शोषण केलं. किती महिलांना कुठल्या राजकीय नेत्यांनी अशोक खरातच्या समोर जे आहे ते शिकार म्हणून आणून ठेवलं. हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही भेटलेलं नाहीये. आणि या ठिकाणी काहीतरी जे आहे ते चव्हाण, काय नाव यांचं, मधू चव्हाण, हे काहीतरी फालतूच्या गप्पा आहे, बडबड या ठिकाणी करतात, विषय चाललेला आहे ते सांगा ना तुम्ही. त्या विषयावर बोला ना तुम्ही. इम्तियाज जलील यांनी काय केलं? इम्तियाज जलीलांनी जर चुकीचं स्टेटमेंट केलं तर त्याच्यावर कारवाई करा. ठीक आहे, चला. ओके, तुम्ही दोघांनी एकमेकांना, आता पैगंबरजी तुम्ही माझ्याकडनं 1 मिनिट मागितलं होतं, दिला मी तुम्हाला. संध्या सवालाची जी काय भूमिका आहे काँग्रेसची या सगळ्यावर? चान्स काय बोल नको. ठीक आहे, मधुजी आता त्यांना बोलू देत ना. मधुजी 1 मिनिट. मधुजी आता तुमची वेळ संपली, मी येते तुमच्याकडे परत. हा, बोला संध्याची. चव्हाण, धमक्या देऊ नका. मला आताच हे प्रकरण माहिती पडलं. बर, परंतु मला कोण काय बोललं याच्यावर न बोलता, ह्या विषय किती सेन्सिटिव्ह आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु हे सर्व असताना आता यांच्या ज्या गप्पा मी ऐकल्या, गप्पाच म्हणावं लागेल, थापा म्हणावं लागेल, त्यांना काहीच नाही वाटत हो कोण काय बोललं याच्यापेक्षा. तुमच्या पक्षाची भूमिका सांगा. पक्षाचीच भूमिका आम्ही सांगतो की किती गांभीर्य आहे हे आम्हाला कळलं, परंतु भाजपाला कळलं होतं का? आता जसं हे सांगतात याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याच्या बघा, जो आरोपी आहे तो आरोपी आहे, जो कोणी असेल, मग मी जरी असेल तरी आरोपी आहे, त्याच्यावर जे काय कारवाई करायची ती केलीच पाहिजे, मग ती कोणी असेल. परंतु ही कारवाई करत असताना जेव्हा यांचा विषय येतो तेव्हा काय हे झोपलेले असतात? इतकं मोठं प्रकरण झालं राज्य महिला आयोगाच्या वेळेस, यांनी काय केलं हे विसरले का? यांच्या लोकांना कुठंतरी पाठबळ देण्यासाठी किंवा लपाछपी करण्यासाठी या प्रकरणाला बगल दिल्या जात आहे. आता मात्र काय करतील? हिंदू मुस्लिम पुन्हा आणतील. हे करण्यापेक्षा खरोखर ते प्रकरण किती सिरियस आहे ते बघा. आम्ही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही. जो कोणी आरोपी असेल तो आरोपीच आहे, ही कायम काँग्रेसची भूमिका आहे. परंतु भाजपाची ही भूमिका नाही. त्यांचा जर असेल तर तो आरोपी नाही,
दुसऱ्या पक्षाचा असेल तर मात्र आरोपी आहे. परंतु या प्रकरणामध्ये जे घडलंय ना, तर कुठंतरी या प्रकरणामध्ये जे चाललंय ना, अख्ख्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि महिलेची जी अस्मिता आहे ना, त्या अस्मिताला निश्चितच काळीमा फासल्या गेली आहे. त्या प्रकरणाला ज्या पद्धतीने वळण द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने न्याय मिळत नाहीये, वळण मिळत नाहीये. कविताताई, हे सर्व महाराष्ट्रातील महिला बघतायत आणि हा पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलेचा अवमान आहे, देशातल्या महिलांचा अवमान आहे. तुम्ही आता नेमकं कोणत्या सुप्रीम कोर्ट प्रकरणाबद्दल बोलताय? झाल्यानंतर- तुम्ही नेमकं कोणत्या प्रकरणाबद्दल बोलताय? टीसीएसच्या प्रकरणाबद्दल बोलताय की अशोक खरातांच्या प्रकरणाबद्दल बोलताय? मी अशोक खरात आणि हे दोन्ही नाही, प्रकरण पण आता बोलते. प्रश्न आता टीसीएसचा आहे ना. मी तुम्हाला भूमिका टीसीएसच्या मुद्द्यावर विचारली आहे, निदा हो, खानच्या मुद्द्यावर TCS विचारली च्या आहे. मुद्द्यावर सुद्धा मी काय सांगितलं की आरोपी कोणीही असो, आरोपी हा आरोपीच आहे, हे आमचं मत आहे. आम्ही कुठलाही असो, तो काँग्रेसचा जरी असेल तरी आम्ही आरोपी म्हणून आरोपीच केंद्रात उभा करू. परंतु भाजपाचं हे नाही आहे ना. आमचं मत नेहमी काय आहे की भाजप या भूमिकेमध्ये राहत नाही, काँग्रेस याच भूमिकेत असते की आरोपी हा आरोपीच आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो ठीक आहे. की आरोपी आरोपी. परंतु भाजप मात्र कधीही या गोष्टीचं बोलू का समर्थन करत हम्म. नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचे कोणी त्यामध्ये जर ठीक आहे. इन्व्हॉल्व असले तर त्याला पाठबळ देण्याचं काम भाजप नेहमी करत असतं. ठीक आहे, ठीक आहे. बोलू शकतो का? हा, पैगंबरजी, अगदी थोडक्यात पण, कारण मला बाकीच्या अगदी. गेस्टकडे जायचं. हा, मुद्दा हा खूप जास्त संवेदनशील आहे. मला असं वाटतं की या मुद्द्याला 2-2, 4-4, 5-5 वर्ष न लावता हम्म, या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती 1-2 महिन्यामध्ये Perfect. पोलिसांनी करावी. हम्म. आपले पूर्ण बळ ताकद जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी लावावं, याची पूर्ण चौकशी करावी. याच्यामध्ये कोण कोण गोवलं गेलेलं आहे, कोणी कोणाला मदत केली, त्यांनी खरंच धर्मांतराचं रॅकेट वगैरे चालवलं का, ते सगळं महाराष्ट्र आणि भारतासमोर आणावं आणि सन्माननीय कोर्टाने त्यांना योग्य ती शिक्षा जी आहे ती कठोरात कठोर द्यावी, ही देखील मागणी करतो. कारण होतं काय की अशी प्रकरणं 20-20 वर्ष कोर्टामध्ये चालतात ह्या बरोबर आणि आहे 20 मुद्दा. वर्षानंतर जे आरोपी आहे ती निर्दोष जे आहे ते सुटतात. मग त्या न्यायाला पण न्याय म्हणू शकत नाही ना आपण, किंवा 20 वर्षानंतर जरी ते दोषी ठरले तरी त्याला तरी न्याय कुठे म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो ठीक आहे, मुद्दा आहे हा लवकरात लवकर धनराज सोडवला वंजारी जावा. सर, बरोबर आहे, मुद्दा कळला तुमचा. धनराज वंजारी सर, आता हे जे पॉलिटिकल डिफरन्सेस आपल्याला दिसत आहेत, हे काय आज नाही आहेत, हे याच्याही आधी या देशामध्ये होते. हे डिफरन्सेस तपासावर परिणाम करतात का? अगदी थोडक्यात. नाही, पॉलिटिकल डिफरन्सेस हे होते, आताही आहे आणि पुढे राहतील. मला चुकूनही वाटत नाही की पॉलिटिकल डिफरन्समुळे तपासावर काही परिणाम होईल, कारण तपास हा कायद्याच्या परिकक्षेत केला जातो आणि तपासाबद्दल प्रत्येक तपासी अधिकाऱ्याचं उत्तरदायित्व हे न्यायालयात असतं, जनतेसमोर असतं, शासनासमोर असतं. त्याच्यामुळं तपासाचा हा राजकारणाचा धुराडा काही उडलाय, त्याचा परिणाम तपासावर होईल असं मला अजिबात वाटत नाही. निदा खान हिला किती वर्ष तिकडे नोकरी करून झाली, तिथे किती संख्या आहे निदा खानच्या लोकांची, तिथे किती धर्मांतराचे प्रयत्न याच्या आधी झालेले आहे. तिथे माझ्या माहितीप्रमाणे एक ख्रिश्चन महिला हिंदू झालेली आहे, की एक हिंदू ख्रिश्चन झालेली आहे. याचा आपण तेवढे हिरिरीने पाठपुरावा केला आहे का? त्या केसेस झाल्या आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? बरं, जे याच्यातले बळीत आहे, जे खरे विक्टीम आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? कोणाला कलमा वाचायला दिल्या, कलमा पडायला दिल्या? अरे, मी गुप्तचर यंत्रणेमध्ये असताना कुराण मुखद्गत केलं, माझ्या सुनते सकट सगळं झालेलं आहे, तर मी काय मुसलमान झालो का? एक आपल्या याचा भाग म्हणून काहीतरी गोष्टी करायच्या असतात. तो एक अधिकारी म्हणून जरी भाग सोडून दिला तरी ज्या टीसीएस मध्ये ती होती, टीसीएस हे एवढं प्रकरण लागून का धरलंय डॉक्टर कविता? तुला सांगतो, टीसीएस ही प्रायव्हेट सेक्टर मधली अतिशय सरकारचे काम, सरकारी जबाबदाऱ्या पार पाडणारी एक कंपनी आहे. आणि म्हणजे म्हणून तुमचं म्हणणं आहे की जास्त जाणून महत्व बुजून आहे. तुमचं म्हणणं आहे की जाणून बुजून या प्रकरणावर जास्त चर्चा होते, घडवून आणली जाते, असं तुमचं म्हणणं आहे, राजकीय हेतून प्रेरित. राजकीय हेतूमुळे याच्यावर चर्चा घडून आणल्या जाते, हा मुद्दा नंतरचा आहे. मी तपासाबद्दलच ते सांगतोय. राजकारण याच्यामध्ये आणू नये. राजकारण तुम्ही आणा. माझी जी पहिल्या सेक्टरमध्ये मी सांगितलं की तपासाची जी दिशा आहे ती सगळ्यांसाठी निस्पृहतेने सारखे हार्बरिंग द क्रिमिनल, मग तो कोणी असो, इकडचा असो की तिकडचा असो,
तुमचा झाला म्हणून तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे खराजच्या बाबतीत ती वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत ती वेगळी दिसते का? वंजारी सर, इतके ज्ञानी नेते वंजारी सर, माझा सवाल असा आहे की याचा अर्थ तुम्हाला ती वेगळी दिसतेय का? खराजच्या बाबतीत तुम्हाला वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत वेगळी दिसतेय का? निश्चितपणे ओके ओके वेगळं दिसते आहे ते मी सांगतोय. ओके, ठीक आहे ठीक आहे. मधु चव्हाणजी, का होतंय मग हे? तर कुठला प्रश्न विचारताय मॅडम? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की कायम असं होतंय की निदा खानच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कायदा कठोर होतोय, ज्या पद्धतीनं कायदा सगळा वापरला जातोय, तितकाच कठोरपणा बाकीच्या केसेसमध्ये दाखवला जात नाहीये. त्याच ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार, मी याची पुष्टी करत नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार आणखीनही धर्मांतर झालेले आहेत. ख्रिश्चनांचं हिंदूमध्ये झालेलं आहे, आणखीन कुठल्या धर्माचं कुठल्या त्याचे होत नाही, फक्त हिंदू मुस्लिम असेल तरच होतं आणि त्याची चर्चा केली जाते. हे राजकीय सोयीनं होतं असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्यांचा एका पोलीस अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा आरोप करणे हे अतिशय दुर्दैव आहे. कारण पोलीस अधिकाऱ्याने SIT-ला किंवा जी काही CID चौकशी चालू आहे ती पूर्ण दिली. खराजच्या बाबतीमध्ये ते इतके सखोल आणि खोलामध्ये गेलेले आहेत पोलीस खातं की त्याच्यापेक्षा दोन गुन्ह्याची तुलना आपण इथे करत नाही. हा एक गुन्हा वेगळा आहे, तो गुन्हा वेगळा आहे. तिथे स्त्रियांचं शोषण करणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, बुवाबाजी करणं, पैशांचा अपहार करणं, त्या गुन्ह्यात प्रत्येक गुन्ह्याचं गांभीर्य आपापल्या ठिकाणी वेगळं असतं. या गुन्ह्याचं गांभीर्य आम्ही हिंदू म्हणून नक्की घेणार. निदा खानला त्या ठिकाणी अशा प्रकारे वेगळी त्या ठिकाणी लावले, त्यामुळे असे आदेश दिलेत का 10-12 की खालील, जसं एखाद्या शोध कमिटी असते आमदारांची आणि खालील 10 मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्या, असं काय पोलिसांना दिलेलं नाहीये. हे भयानक आहे ना. ऐकून घ्या माझा पोलीस अधिकारी, पोलीस ऑफिसर, जरा थांबा तुम्ही, माझं ऐका तुम्ही. मी तुमचं ऐकलं शांतपणे साहेब. ओके ओके मला ओके, असं बोला वाटतं की त्यांनी जी माहिती दिली आहे ती निदा खान कोणाला हिंदू कशाला करेल आणि ख्रिश्चन कशाला करेल? गोमांस त्या महिलांना देत होती ती खायला, हिचा, आणि अतिशय अगती असह्य झालं म्हणून सगळ्या मुली बाहेर आल्या हिंदू आणि त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे वेगळी वागणूक पोलीस देत नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांची एक चांगली परंपरा आहे, निष्पुरपणे काम करतात ते. वेळ संपली माझी. संध्याची अगदी शेवटचा 1 मिनिट तुमच्यासाठी. वेळ संपली. संध्याची बोला. चला. आय थिंक संध्याचा वालाके यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाहीये, पण हा मुद्दा निश्चित आहे की निदा खान यांना जर पकडलं जात असेल आणि निदा खान यांना पकडताना ज्या ठिकाणून पकडलं ते घर एका राजकीय नेत्याचं असेल, पक्ष थोडा वेळ बाजूला ठेवूयात आपण, एका राजकीय नेता किंवा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आपण कुणाला म्हणतो, ज्या लोकप्रतिनिधीनं कायद्याची अंमलबजावणी करायची असते, कायद्याचं पालन करायचं असतं आणि तो नेता असतो, त्यामुळे त्यांना इतरांसमोर कायद्याचा तो आदर्श ठेवायचा असतो. पण फरार आरोपी हा जर एखादा राजकीय नेता, एखादा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आपल्या घरात आश्रयाला ठेवत असेल तर हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. आणि हा प्रश्न फक्त धर्माचा नाहीये, हा प्रश्न प्रत्येक केसचा आहे की एखाद्या आरोपीला आपण आसरा द्यायचा की नाही याचा विचार नेत्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी, प्रत्येकाने करायला हवा. इथे जर चूक झाली असेल तर त्या चुकीला माफी असण्याचं कारण नाही. दोन्ही बाजूला कायद्याने आपली अंमलबजावणी केली पाहिजे, पण त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की धर्म आहे म्हणून एखाद्या केसमध्ये कायदा जशा पद्धतीने अवलंबवला जातो तशाच पद्धतीने तो दुसऱ्या केसमध्ये अवलंबवला जात नसेल तर मात्र कायदा जे अवलंबवतात, कायद्याची अंमलबजावणी जे करतात त्यांच्या कृतीवर आणि त्यांच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. दुर्दैवानं अशोक खरातची केस आणि निदा खानची केस याच्या बाबतीमध्ये सातत्यानं, नाशिकमध्येच दोन्ही केस असल्यामुळे सातत्यानं चर्चा होतीये. ती चर्चा होऊ द्यायची नसेल तर हे दोनही तपास आपल्या दृष्टीनं सेमच आहेत हे फक्त पोलीस यंत्रणेलाच नाही तर राजकीय यंत्रणेला सुद्धा दाखवून द्यावं लागेल. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सर्वांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.